हॅलो अँड वेलकम माय डिअर स्टुडंट्स. आपण आता मागच्या लेक्चरमध्ये थर्ड प्रॉब्लेम घेतला होता. आता जो फोर्थ प्रॉब्लेम आहे एक्सरसाइज मधला तो तुम्हाला होमवर्कला करायचा आहे. त्याच्यामध्ये फक्त एकच ऍडव्हर्टाइजमेंटची हिडन ऍडजस्टमेंट दिलेली आहे, ती तुम्हाला थोडीशी विचारपूर्वक करायला लागेल. बाकी सगळ्या स्टँडर्ड ऍडजस्टमेंट्स आहेत. सो फोर्थ प्रॉब्लेम तुम्ही होमवर्कला करा. होमवर्कचे प्रॉब्लेम्स मला पाठवा, म्हणजे मग माझ्या लक्षात येतं की मी शिकवते ते तुम्हाला कळतंय का नाही, किंवा काही प्रॉब्लेम असेल तरी मला सांगत चला. सो आता आपण करणार आहोत प्रॉब्लेम नंबर 5. पेज नंबर आहे 58. प्रॉब्लेम वाचते मी. सुचेता अँड गायत्री आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो 3:2. 3:2 ला अंडरलाइन करा. From the following trial balance and additional information, you are required to prepare trading P&L account for the year ending on 31st March and balance sheet as on that date. ट्रायल बॅलन्स दिलेला आहे 31st March 19. व्हर्टिकल टाईपचा हे ट्रायल बॅलन्स आहे. परचेसेस अँड सेल्स. सो तुम्हाला कळायला पाहिजे, डेबिट म्हणजे परचेस आहे, क्रेडिट म्हणजे सेल्स आहे. वर्क्स मॅनेजर सॅलरी डेबिट आहे 2300. वर्क्स मॅनेजर, वर्क्स, फॅक्टरी असे शब्द आले, आपण ट्रेडिंगच्या डेबिटला घेतो. परचेस आणि सेल्स माहितीये तुम्हाला, ट्रेडिंग डेबिट, ट्रेडिंग क्रेडिट. कॅपिटल अकाउंटला जाईल. ओपनिंग स्टॉक ट्रेडिंगच्या डेबिटला. डेटर्स अँड क्रेडिटर्स, अगेन डेबिट असेल ते डेटर्स, क्रेडिट आहे ते क्रेडिटर्स. बॅलन्स शीट लायबिलिटी ऍसेट. वेजेस अँड सॅलरीज, वेजेस शब्द पहिला आलेला आहे, सो ट्रेडिंगच्या डेबिटला. बिल्स रिसिवेबल्स ऍसेट, बिल्स पेएबल्स लायबिलिटी. डिस्काउंट, क्रेडिट बॅलन्स आहे डिस्काउंटला, P&Lच्या क्रेडिटला जाणार आहे. मोटिव्ह पॉवर ट्रेडिंगला जातं. कस्टम ड्युटी ट्रेडिंगला जातं. इंटरेस्ट अगेन क्रेडिट बॅलन्स आहे, P&Lच्या क्रेडिटला जाणार आहे. अनप्रोडक्टिव्ह वेजेस, अनप्रोडक्टिव्ह म्हणजे प्रोडक्शनचे संबंध नाहीये, P&Lच्या डेबिटला जाणार. ऑडिट फीज, रेंट, कन्व्हेन्स सगळं P&L डेबिट. गुडविल, कॉपीराइट, इनटँजिबल ऍसेट्स आहेत, ऍसेटला जाणार. बिल्डिंग ऍसेट, पार्टनर्स सुचेताज लोन, पार्टनर्स लोन आहे, लायबिलिटीला जाणार, कॅपिटलच्या खाली. इन्व्हेस्टमेंट्स ऍसेट, कॅश एट बँक ऍसेट्स. ऍडजस्टमेंट्स वाचतीये. स्टॉक ऑन 31st March वॉज व्हॅल्यूड ॲट 19,700. ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि ऍसेटला. राईट इफेक्ट आहे. गुड्स कॉस्टिंग ₹3,000 डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल, गुड्स आर गोइंग आउट. ट्रेडिंगच्या क्रेडिटला. फ्री सॅम्पल म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट, सो ऍडव्हर्टाइजमेंट आहे का ऑलरेडी? नाहीये. ट्रायल बॅलन्स मध्ये ऍडव्हर्टाइजमेंट असतं तर आपण त्यातच ऍड केलं असतं, पण नाहीये आता. सो आपण P&Lच्या डेबिटला सेपरेट एंट्री करणार. ऍज ऍडव्हर्टाइजमेंट असं लिहायचं, टू ऍडव्हर्टाइजमेंट असं लिहायचं आणि ब्रॅकेटमध्ये फ्री सॅम्पल. मोटिव्ह पॉवर इन्क्लूड्स 500 पेड फॉर डिपॉझिट ऑफ पॉवर मीटर. मोटिव्ह पॉवरला एक डॉट करून ठेवायचा. डिपॉझिट फॉर पॉवर मीटर म्हणजे डिपॉझिट हे रिफंडेबल असतं, सो दॅट इज अमाऊंट रिसिवेबल. रिसिवेबल अमाऊंट असेल तर ती ऍसेट असते, सो ती रॉंगली इट वॉज इन्क्लुडेड इन द मोटिव्ह पॉवर. सो आपल्याला करेक्शन करायचंय. करेक्शन करताना आपण काय करणार, जिथे रॉंग इफेक्ट गेलाय ना तो आधी करायचा. करेक्शन जी करायची असते ती रॉंग इफेक्टची आधी करायची आणि मग करेक्ट इफेक्ट द्यायचा असतो. हे कायम लक्षात ठेवा. ह्याच्या पुढे रेक्टिफिकेशन ऑफ एरर सुद्धा कधी तुम्ही कराल तेव्हा हेच लक्षात ठेवायचं. सो मोटिव्ह पॉवर इन्क्लूड्स 500 फॉर डिपॉझिट ऑफ पॉवर मीटर. सो रॉंग काय, मोटिव्ह पॉवर मध्ये चुकून ऍड झालंय, सो लेस फ्रॉम मोटिव्ह पॉवर हा फर्स्ट इफेक्ट असणार आहे. लेस फ्रॉम ट्रेडिंग डेबिट तर ऍसेटला जातं. एका बाजूला लेस केलं तर दुसऱ्या बाजूला ऍड होतं, अपोजिट साइड ऍड होणार आहे. सो दुसरा सेकंड इफेक्ट ऍसेटला जाणार आहे. डेप्रिसिएट बिल्डिंग 5%, बिल्डिंगला डॉट करा. राईट ऑफ 2000 फॉर बॅड डेट्स मेंटेन RDD 3%. सो डेटर्सला 2 डॉट आहेत आणि बॅड डेट्स आहेत का ऑलरेडी? नाहीयेत, सो आपल्याला बॅड डेट्स आणि RDD नवीन घ्यायला लागणार आहेत. बिल्स रिसिवेबल्स इन्क्लुडेड डिसऑनर्ड ऑफ बिल्स ₹4,000. सो बिल्स डिसऑनर्ड, बिल्स रिसिवेबल्सला एंट्री असते आणि डेटर्सला एंट्री असते. ठीक आहे. ह्या प्रॉब्लेमला स्टार मार्क करून ठेवा. ह्याच्यामध्ये आपण मोटिव्ह पॉवरची ऍडजस्टमेंट आणि बिल्स रिसिवेबल्स डिसऑनर्ड या 2 महत्वाच्या ऍडजस्टमेंट करणार आहोत. पोस्टिंग करायला घेऊयात. पोस्टिंग करायला घेतलेले आपण पहिल्या 3 गोष्टी लिहितो. इन द बुक्स ऑफ सुचेता अँड गायत्री दोन्ही ठिकाणी लिहिलंय. ट्रेडिंग अकाउंट इयर एंडेड ऑन 31st March 19, 31st March 19. बॅलन्स शीट एंडेड ऑन 31st March 19. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट मध्ये दोघींची नावं आणि प्रॉफिट शेअरिंग रेशो. या बेसिक गोष्टी एकदा आपल्या करून झाल्या. प्रॉब्लेम नंबर 5, पेज नंबर 58. चला पोस्टिंग करायला घेऊयात. परचेस अँड सेल्स आहे, त्याच्या आधी आपण ओपनिंग स्टॉक लिहितो. सो आपण आधी सुरुवात करणार आहोत. टू ओपनिंग स्टॉक, अमाऊंट सोडून द्या, नंतर लिहूया.
मग लिहा टू परचेसेस. आता टू परचेसेसला नेहमी परचेस रिटर्न असतात, आत्ता नाही आहेत. सो परचेसेसची अमाऊंट आहे 65,000. सो डिरेक्टली आउटर कॉलम मध्ये लिहून टाका. त्याच लाईन वरती क्रेडिट साइडला बाय सेल्स, सेल्सला पण ऍडजस्टमेंट नाहीये 185,500 आउटर कॉलम फिगर. वर्क्स मॅनेजर सॅलरी 2,300 ऍडजस्टमेंट नाहीये. परचेसेसच्या खालतीच वर्क्स मॅनेजर सॅलरी 2,300. कॅपिटल अकाउंटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, बॅलन्स आहे 75,000 40,000. ओपनिंग स्टॉक 18,700. नाव लिहिलं होतं आपण, अमाऊंट आता टाकूयात 18,700. डेटर्स आणि क्रेडिटर्स, डेटर्स क्रेडिटर्स लिहायच्या आधी आपल्याला इथे माहितीये गुडविल आणि कॉपीराईट सुद्धा दिलेलं आहे, प्लस बिल्डिंग सुद्धा आहे. सो आपण जवळपास 6 लाईन्स वरती सोडूयात आणि मग लिहूयात डेटर्स. जी डेबिट अमाऊंट असते ती डेटर्सची आहे. इनर कॉलम फिगर आहे 47,500. आता इथे लायबिलिटीला सुरुवात आपण कॅपिटल पासून करतो. सो कॅपिटल अकाउंट खाली दोघींची नावं लिहायची, पार्टनर्सची, सुचेता, गायत्री. त्याच्यानंतर एक लोन अकाउंट आपल्याला माहितीये, सो ते सोडून क्रेडिटर्स लिहूयात. मध्ये आपल्याला अमाऊंट 1-2 ओळी सोडायच्या आहेत. क्रेडिटर्स अमाऊंट आहे 35,000 आउटर कॉलम आहे, कारण क्रेडिटर्सला ऍडजस्टमेंट नाहीये. वेजेस अँड सॅलरीज 4,000. वर्क्स मॅनेजरच्या सॅलरीच्या खालतीच येणारे टू वेजेस अँड सॅलरीज. ऍडजस्टमेंट आहे ना, मला वाटतं त्याला नाहीये. आउटर कॉलम फिगर 4,000. त्याच्यानंतर बिल्स रिसिवेबल 22,000. डेटर्सला भरपूर ऍडजस्टमेंट्स आहेत, 4 ते 5 ओळी सोडा आणि मग लिहा बिल्स रिसिवेबल्स. बिल्स रिसिवेबल्सला सुद्धा एक ऍडजस्टमेंट आहे. सो इनर कॉलम फिगर 22,000. इथे सुद्धा ते बिल्स रिसिवेबल्स अँड पेएबल्स असं म्हणून एकाच ओळीवर तुम्हाला डेबिट क्रेडिट देतील, तुम्हाला ते कळलं पाहिजे. क्रेडिटर्सच्या खालती बिल्स पेएबल्स. जी लायबिलिटी असते ना त्याला क्रेडिट बॅलन्स असतो, ऍसेटला डेबिट बॅलन्स असतो. 27,300 आउटर कॉलम, ऍडजस्टमेंट नाहीये. डिस्काउंट हे इन्कम आहे. फर्स्ट रो सोडायचे ग्रॉस प्रॉफिट ग्रॉस लॉस साठी. सेकंड रो वरती लिहायचंय बाय डिस्काउंट, आउटर कॉलम 300 सॉरी 400 आहे. त्यानंतर मोटिव्ह पॉवर 1350 इनर कॉलम, टू मोटिव्ह पॉवर 1350 इनर कॉलम फिगर. कस्टम ड्युटी 1500, एक ओळ सोडा आणि मग लिहा टू कस्टम ड्युटी इनर सॉरी आउटर कॉलम 1,500. आता इथे तुम्ही नोटीस केलं असेल तर ट्रेडिंग अकाउंटला खूप जास्ती आयटम्स आहेत. सो जेव्हा तुम्ही प्रॉब्लेम रीड आउट करताना आणि ट्रेडिंग अकाउंट डेबिट असं लिहिता त्यावेळेलाच तुम्ही काउंट करा आणि त्याप्रमाणे इथे जागा सोडा, नाही तर मग नंतर खूप गिचमिड होते. कारण एरवी नॉर्मल प्रॉब्लेम मध्ये ट्रेडिंग अकाउंटला एवढे आयटम्स नसतात. सो आपल्याला आत्ता मला लिहिताना इथे रोज आखलेल्या नाहीयेत म्हणून मी कसंही लिहू शकते, तुमच्याकडे रो आखलेले असतात. मग गिचमिड करू नका, आधीच मोजा आणि त्याप्रमाणे तेवढ्या रोज सोडा ऍडजस्टमेंट सकट आणि मग P&L ला घ्या. म्हणजे जर ट्रेडिंगला जास्ती आयटम्स असतील तर ऑब्व्हियसली P&L ला नसतील, P&L छोटं असलं तरी चालतं. कस्टम ड्युटी झालं आपलं. इंटरेस्ट 1,300 डिस्काउंटच्या खालती लिहिते मी बाय इंटरेस्ट 1,300. अजून एक तुम्हाला मी एक ट्रिक सांगते. आता इथे माझं 300 नाही 400 आहे. हे मला कसं कळलं, जेव्हा मी पोस्टिंग करून पुढचा आयटम वाचायला गेले ना तेव्हा मी मागची अमाऊंट चेक करत असते. सो आता इथे मी इंटरेस्ट 1300 लिहिलं तर मी परत एकदा चेक करते, हा 130 जस्ट डोळ्यांनी बघायचंय, रीड आउट केलं नाही तरी चालतं. आणि मग पुढचं वाचायला घ्यायचंय अनप्रोडक्टिव्ह वेजेस. कळलं? म्हणजे तुमची अमाऊंट कन्फर्म होते ना तर तेवढ्याच अमाऊंटचा डिफरन्स पडतो बरोबर. टू अनप्रोडक्टिव्ह वेजेस अमाऊंट आहे 3,000, आउटर कॉलम फिगर 3,000. आता जस्ट आपण पुढचा वाचायच्या आधी 3,000 बरोबर आहे ना बघून पुढे जायचं. ऑडिट फीज 2,500. सो टू ऑडिट फीज
2500. टू रेंट होतं पुढे 1800. टू कन्व्हेन्स 2000. ह्या सगळ्या आउटर कॉलम फिगर्स आहेत, त्याला कशालाच ऍडजस्टमेंट नाहीये. मग आहे गुडविल आणि कॉपीराइट. ऍसेट्स मध्ये इंटँजिबल ऍसेट्सची सुरुवातच गुडविल पासून होते, कॉपीराइट आधी नाही लिहायचं. गुडविल 25,000 आउटर कॉलम आहे आणि कॉपीराइट 20,000 आउटर कॉलम आहे. बिल्डिंग 88,000 इनर कॉलम मध्ये डेप्रिसिएशन आहे. पार्टनर्स लोन अकाउंट, आपण इथे कॅपिटलच्या मध्ये जागा सोडली ना, सो इथे लिहायचंय पार्टनर्स लोन, खाली लिहायचं सुचेता, जसं कॅपिटलला लिहिलं ना आपण तसं. 6150 आउटर कॉलम फिगर 6150. इन्व्हेस्टमेंट बिल्स रिसिवेबल्सला ऍडजस्टमेंट आहे, एक ओळ सोडून लिहा. इन्व्हेस्टमेंट्स आउटर कॉलम फिगर आहे 40,000, ऍडजस्टमेंट नाहीये. आणि कॅश ॲट बँक 26,000. सो पोस्टिंग करून झालंय आपलं. ऍडजस्टमेंट करायला घेऊयात. फर्स्ट ऍडजस्टमेंट आहे स्टॉक ऑन 31 मार्च वॉज व्हॅल्यूड ॲट 19,700. क्लोजिंग स्टॉक आहे. आपल्याला एक ऍडजस्टमेंट मधली गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल माहिती आहे, त्याला ओळ सोडीच्या मध्ये आणि अगदी शेवटी लिहायचंय बाय क्लोजिंग स्टॉक आउटर कॉलम 19,700. लगेच सेकंड इफेक्ट द्यायचा आहे कॅश ॲट बँकच्या खालती क्लोजिंग स्टॉक 19,700. गुड्स कॉस्टिंग 3,000 डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. सेल्सच्या खालती लिहायचंय बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल अमाऊंट 3,000 आउटर कॉलम फिगर. आता पी अँड एलच्या डेबिटला मगाशी मी सांगितलं तसं काय लिहाल, टू ऍडव्हर्टाइजमेंट ब्रॅकेट मध्ये लिहायचे फ्री सॅम्पल आउटर कॉलम फिगर 3,000. कसं लिहायचं कळलं. जर ऑलरेडी ऍडव्हर्टाइजमेंट पी अँड एला दिलेलं असतं ट्रायल बॅलन्स मध्ये तर आपण त्याला डॉट करून ठेवलं असतं, कारण ही ऍडजस्टमेंट त्याला करायची. ते इनर कॉलम मध्ये लिहून आपण हे 3,000 त्याच्यात ऍड केले असते. आता नाही आहेत म्हणून सेपरेट एंट्री केली. मोटिव्ह पॉवर इन्क्लुड्स 500 पेड फॉर डिपॉझिट ऑफ पॉवर मीटर. मोटिव्ह पॉवर मध्ये चुकून 500 ऍड झाले डिपॉझिटची अमाऊंट, जी ऍसेट आहे आपली, ऍसेटला जायला पाहिजे कारण ती रिसिवेबल आहे. मोटिव्ह पॉवरचं डिपॉझिट जे आहे ते नंतर रिसिवेबल असतं जेव्हा सरेंडर करतो आपण तेव्हा. सो इथे जी रॉंग एंट्री आहे ती आधी करेक्ट करायची आणि मग करेक्ट एंट्री करायची. सो रॉंग एंट्री काय, मोटिव्ह पॉवर मध्ये डिपॉझिट रॉंगली ऍडेड. काय लिहाल तुम्ही, डिपॉझिट रॉंगली ऍडेड लेस 500 आउटर कॉलम 850. हे जे प्लस मायनस कॅल्क्युलेशन्स आहेत ही चुकू नका, मायनर असतात पण चुकू नका. लेस फ्रॉम ट्रेडिंग डेबिट की ऍसेट, अपोजिट इफेक्ट आहे हा. इथे लिहिणार आहोत आपण डिपॉझिट ऑफ पॉवर मीटर 500 जे लेस केले आपण तिथे, त्याचा हा सेकंड इफेक्ट आहे. डेप्रिसिएट बिल्डिंग 5% लेस डेप्रिसिएशन 5%. 4,400 लेस होणार आहेत. आउटर कॉलम फिगर आली 83,600. एकच डेप्रिसिएशन आहे, लेस फ्रॉम ऍसेट पी अँड एल डेबिट टू डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग. $4,400. राईट ऑफ 2,000 फॉर बॅड डेट्स. एक एक करूयात. लेस बॅड डेट्स 2,000. लेस फ्रॉम ऍसेट पी अँड एल डेबिट
टू बॅड डेट्स न्यू. आपण कसं लिहितो नेहमी, टू बॅड डेट्स ब्रॅकेटमध्ये न्यू 2000 इनर कॉलम फिगर आहे. मेंटेन आरडीडी ऍट 3%. पण आपल्याला पुढे माहिती आहे ना बिल्स रिसिवेबल्स डिसऑनर झालेत, आरडीडी ची ऍडजस्टमेंट नंतर करायची असते, नाही तर पर्सेंटेज चुकतं. सो आधी आपण बिल्स रिसिवेबल्स इन्क्लुडेड डिसऑनर्ड ऑफ बिल 4000. हे एकदा मी परत समजावून सांगते तुम्हाला. जेव्हा आपण गुड्स सेल करतो ऑन क्रेडिट, देन वी क्रिएट द डेटर्स. बरोबर. वेन वी क्रिएट द डेटर्स अँड सम ऑफ द डेटर्स confirm that we will pay the amount within this much period of time, for say 15 दिवस, 20 days, 40 days, 30 days. So the debtor confirms, he admits that I will pay the particular amount pending in 15 days or 30 days of period of time. So त्यांनी त्याचं एक सेपरेटली आपल्याला नोट दिलेली आहे, कन्फर्मेशन नोट. त्यात कन्फर्मेशन नोटला बिल्स रिसिवेबल म्हणतात, त्याला बिल ऑफ एक्सचेंज असा वर्ड आहे. सो व्हॉट इज अ बिल ऑफ एक्सचेंज? वेन द डेटर्स कमिट्स दॅट ही विल पे दॅट पर्टिक्युलर अमाउंट विदिन द ठराविक पिरियड ऑफ टाइम, से 15 days or 30 days. So that 30 days period is given for to the debtor to pay that particular bill, which is called as bill of exchange. सो ते जे बिल ऑफ एक्सचेंज आहे त्याला बिल्स रिसिवेबल्स म्हणतात. सो ज्या वेळेला बिल्स रिसिवेबल्स तयार होतात, जेव्हा आपण सेल करतो ऑन क्रेडिट, वी क्रिएट द डेटर्स. सो डेटर्सचा बॅलन्स वाढतो. वेन द बिल्स रिसिवेबल्स आर क्रिएटेड, बिल्स रिसिवेबल्स जेव्हा क्रिएट होतात तेव्हा डेटर्सचा बॅलन्स कमी होतो आणि बिल्स रिसिवेबल्सचा बॅलन्स वाढतो. डेटर्स मधनं आपण टेम्पररीली त्यांचं नाव लेस करतो आणि बिल्स रिसिवेबल्स मध्ये ऍड करतो, कारण नाव दे हॅव साइन्ड द बिल ऑफ एक्सचेंज. बिल ऑफ एक्सचेंज साइन झालं की त्याला बिल रिसिवेबल म्हणायचं अँड दे आर नो मोर डेटर्स. सो डेटर्स मधनं अमाऊंट कमी होते, बिल्स रिसिवेबल मध्ये अमाऊंट वाढते. पण समजा तो पर्टिक्युलर डेटर ते बिल पे करू शकला नाही विदिन दॅट पर्टिक्युलर डेज, 15 days, 30 days, जो काही त्यांनी टाइम पिरियड दिलेला होता त्या टाइम पिरियड मध्ये इफ द डेटर्स फेल्स टू पे द अमाउंट, देन दॅट बिल रिसिवेबल और दॅट बिल ऑफ एक्सचेंज बिकम्स डिसऑनर. मग ते डिसऑनर बिल जर झालं तर तो अगेन ही विल बी ट्रीटेड ॲज अ डेटर. सो बिल्स रिसिवेबलचा अमाउंट कमी होणार आणि डेटर्स मध्ये परत वाढणार, बिकॉज नाव द बिल ऑफ एक्सचेंज इज नॉट व्हॅलिड. बिल ऑफ एक्सचेंजची बिल्स रिसिवेबल्सची अमाउंट कमी झाली आणि डेटर्स मध्ये वाढली. सो ज्या वेळेला बिल्स रिसिवेबल्स डिसऑनर होतात त्यावेळेला बिल्स रिसिवेबल्सचा बॅलन्स कमी होतो आणि डेटर्सचा बॅलन्स वाढतो. कळलंय? सो आता आपल्याला काय दिले, बिल्स रिसिवेबल इन्क्लुडेड डिसऑनर्ड ऑफ बिल्स 4000. सो या बिल्स रिसिवेबल्स मध्ये एक बिल 4000चा डिसऑनर झालाय. सो लेस फ्रॉम बिल्स रिसिवेबल्स ऍड टू डेटर्स. सो इथे आपण काय लिहिणार आहोत, लेस डिसऑनर्ड 4000, आउटर कॉलम 18000 आणि ऍड डेटर्स मध्ये ऍड करायचं, ऍड डिसऑनर्ड बिल 4000, बॅड डेट्स मायनस डिसऑनर्ड बिल ऍड करायचंय. कळलं? सो हे लक्षात आलं तुमच्या बिल्स रिसिवेबल्स कसं फंक्शन होतं ते. आता आपल्याला ह्याचा बॅलन्स काढायचा, याचा सेकंड इफेक्ट देऊन झालेला आहे, लेस फ्रॉम बिल्स रिसिवेबल्स ऍड टू डेटर्स. आता आपण ह्याचा बॅलन्स काढूया. 2000 मायनस करायचे, 4000 ऍड करायचे, म्हणजे 2000 इफेक्टिव्हली ऍड करायचे. सो हे 49,500 झाले. बरोबर. आता ह्याच्यावरती आपल्याला 3% आरडीडी काढायचा आहे. सो लेस आरडीडी ऍट द रेट 3%. बरोबर आहे. अमाऊंट 495 इंटू 3 बरोबर आहे. सो 1485 ही अमाऊंट आपण आरडीडी म्हणून लेस केली. लेस फ्रॉम ऍसेट्स, पी अँड एलच्या डेबिटला बॅड डेट्स दिलं होतं, तिथंच ऍड आरडीडी न्यू 1485. सो टोटल बॅड डेट्स किती झाले, 3485 आउटर कॉलम मध्ये. आता डेटर्सची अमाऊंट मी लिहिते आहे आउटर कॉलम मध्ये 49,500 मायनस 1485,
48,015 आलं. सगळ्या एंट्रीज करून झालेल्या आहेत आपल्या. आता आपण बॅलन्स शीट टॅली करायला घेऊयात. पहिल्यांदा ट्रेडिंगचा बॅलन्स ब्रॉट डाऊन करायचा P&L ला, P&L चा प्रॉफिट किंवा लॉस ब्रॉट डाऊन करायचा कॅपिटलला, कॅपिटलचा बॅलन्स न्यायचा इथं, बॅलन्स शीट टॅली करायची. मी माझ्या लेवलला करते, तुम्ही पण करून घ्या. बॅलन्सिंग करायच्या आधी आपण काय चेक करतो, सगळ्या फिगर्स आउटर कॉलम मध्ये आहेत का नाही ते चेक करून घ्या आणि मग बॅलन्सिंग करायला घ्या. क्रॉस प्रॉफिट येते 1,15,850, ते ब्रॉट डाऊन केले P&L ला. प्रत्येक वेळेला प्रॉफिटच असेल असं नाही. बऱ्याच वेळा बोर्ड एक्झाम्सना सुद्धा ह्याचे प्रॉब्लेम्स ग्रॉस लॉसचे आलेले आहेत. सो पेन्सिलनी आधी एकदा करायचं किंवा डोळ्यांना तुम्हाला दिसतच इथे 1,85,000 आणि इथे हा 65 आणि 18, म्हणजे ही साईड क्रेडिटची जास्त आहे. सो टोटल घ्यायची आणि मगच पेनाने डायरेक्ट लिहून मग खाडाखोड करायची नाहीये. मग आपण ग्रॉस प्रॉफिटची टोटल घेऊन नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट केले. 97,365 आले. वर्किंग नोट करायला लागणार आहे. कॅल्क्युलेशन ऑफ शेअर इन नेट प्रॉफिट इन प्रॉफिट शेअरिंग रेशो 3:2. सुचेता आणि गायत्री 97,365 इंटू 3/5, 97,365 इंटू 2/5 ही दोन्ही कॅल्क्युलेशन आली, त्याप्रमाणे इथे लिहिली आहे. आता हा ट्रान्सफर कुठे होणार, कॅपिटलला. बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट शेअर इन नेट प्रॉफिट. अमाऊंट लिहायच्या आहेत ज्या आपण इथून नेट प्रॉफिट मधनं घेतल्या. डेबिटला काहीच नाहीये, सो हीच बॅलन्सिंग फिगर आली. आणि त्याच बाजूला वर घेतो आपण सुचेता आणि गायत्रीची टोटल बाहेर घेतलेली आहे. बऱ्याच वेळा मला मुलं असं विचारतात की मॅम अकाउंट का करायचं. अकाउंट अशासाठी करायचं की तुमच्या हाताला सवय लागली पाहिजे. दुसरं कारण म्हणजे ह्याच्यात ऍडजस्टमेंट्स काही असतील तर त्या इथे प्लस मायनस एवढी मोठी रांग लावत बसण्यापेक्षा इथे पटकन तुम्हाला सोयीचं जातं. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, प्रॅक्टिकली जेव्हा तुम्ही अकाउंटिंग करता ना, ह्याच्या पुढे जेव्हा केव्हा कराल तेव्हा कॅपिटल अकाउंट हे सेपरेटली ओपन करायला लागतं तुम्हाला. म्हणून मी आत्तापासून तुमच्याकडनं सवय करून घेते की ते कुठल्या साईडला जाईल, क्रेडिटला का डेबिटला. इथे लेस केलं तर पटकन लक्षात येत नाही की अरे कॅपिटल मधनं लेस केलं म्हणजे क्रेडिट दिलं का डेबिट दिलं, हे पटकन तुम्हाला स्ट्राईक होत नाही. इथे केलं की लगेच कळतं डेबिट दिलं का क्रेडिट दिलं. ठीक आहे. सो अकाउंट करायचंच. अकाउंट मधनं बॅलन्स ट्रान्सफर करून टोटल घेतली. बॅलन्स शीट टॅली झाली 2,80,815. हा प्रॉब्लेम नंबर 6 होता. स्टार मार्क करायचा आहे. आता मी प्रॉब्लेम नंबर 7 घेणार आहे. तो पण इम्पॉर्टंट आहे. तोही स्टार मार्कचा प्रॉब्लेम आहे. मी होमवर्क दिलेला आहे प्रॉब्लेम नंबर 4. तो करा, व्यवस्थित वेळ लावून करा आणि मग मला तो पाठवा, म्हणजे मी चेक करून तुम्हाला सांगेन बरोबर आहे का नाही. तोपर्यंत बाय.